गावछाप थांब, ऐक ना, दोघी मिठाई खाऊन जा. नकोय आम्हाला. ए गावछाप, मिठाई ना तुला घ्यावीच लागेल. घे घे घे, मला द्यायचीच आहे तुम्हाला. अगं वय की वय, पर खरं झालंय तरी काय? तवय असं बेड बेड वाटायला लागली. म्हणजे मी तुम्हाला दोघींना गुड न्यूज सांगितलीच नाही. नो प्रॉब्लेम, आता मी गुड न्यूज सांगते. बट पिंक्स, मेक शुअर व्हिडिओ कॅमेरा ऑन आहे. कारण की आता जे न्यूज देणार आहे ना मी, त्याच्यावर मला कमी टमीचे रिॲक्शन्स हवेत. ते शूट करायचं. ते रिॲक्शन मी लूपवरनं बघत राहणार आहे. का? परीक्षेचा रिझल्ट आधीच कळाला वय? मला तर चांगलंच माहित आहे, तुझं तर पहिला नंबर कधीच येणार नाही. कारण कमळीच पहिली येणार आहे. लिंबू पिंगू कच्चा लिंबू, शळा. फालतू गोष्टी बोलू नको. आणि मी ना अशा फालतू गोष्टी डिस्कस करायला नाही आली इथे. एक्झामपेक्षा खूप मोठी न्यूज आहे माझ्याकडे. माहीत नसतं तरी फालतूचं बडबडते. तू व्हिडिओ कॅमेरा ऑन ठेवलाय ना? आणि अशी न्यूज आहे ना जी ऐकून गावछाप एकदम शॉक होऊन जाणार आहे. गावछाप, तू मनाची तयारी ना करून ठेव. कारण की हे मी जे तुला सांगणार आहे ना, त्याच्यानंतर तुला इतका शॉक लागणार आहे ना की तू चक्कर येऊन पडून पण जाऊ शकतेस. ए चिवचिवाट झालं, जे काय ते लवकर सांग. लय काम आहेत मला. कमी टमी पेशन्स, हॅव सम पेशन्स बेबी. मला तर वाटतं कमी टमी ना खरंच बेशुद्ध होणार आहे. ए गावछाप, वेट, माझं अजून पूर्ण बोलणं नाही झालंय. ऐकून तर जा. सो व्हिडिओ कॅमेरा ऑन आहे ना? माझं लग्न ठरलंय. अरे वा, अभिनंदन. ए गावछाप, अगं असं काय करते? होणाऱ्या नवऱ्याचं नाव तर ऐकून जा. त्याचं नाव आहे ऋषी इनामदार. येस, आहे की नाही गुड न्यूज? माझं आणि ऋषीचं लग्न होणार आहे. आणि लवकरच आता आम्ही एंगेजमेंट पण करणार आहोत. अनिका हे काय बोलायली? ऋषी सर हिच्या बरोबर लगीन करते. अनिका तर त्यासनी आवडत नाही. मग येस, एक्झॅक्टली, हेच रिॲक्शन मला हवं होतं. पिंक्स, मिळाला ना? मस्त शॉट मिळाला ना? आता हा व्हिडिओ मी लूपवर बघत राहणार आहे. हेच तर रिॲक्शन तुझं हवं होतं. अगं ये कमी टमी, कुठे हरवलीस? तुला या न्यूज बद्दल माहिती नव्हतं? तुझ्या ऋषी सरांनी तुला या न्यूज बद्दल सांगितलं नव्हतं वाटतं. काय आहे की नाही गुड न्यूज? इट्स ओके. आता माझ्याकडनं कळलं ना, आता खुश राहा. आणि सगळ्यात आधी ही मिठाई खा, ठीक आहे? बाय. नाही कमळे, मला नाही वाटत. ही अनिका सरळ सरळ खोटं बोलाल्या. मला नाही त्या पोरगीवर विश्वास. तुला खरंच असं वाटतंय अनिका खोटं बोलायली? अगं मग काय, 100%. आणि ऋषीभाऊ अशा पोरगीवर लग्न करणं अशक्य आहे. खरं मला तर अजून बी काहीतरी गडबड वाटायली. म्हणजे तिचं लगीन ऋषी सरांबरोबर ठरलंय हे त्यासनी तर माहित असेल काय? आणि ऋषी सरांसनी ती माकडीन तर अजिबात आवडत नाही. मी असं कसं झालं? नाही, ऋषी सरांसंग बोलायलाच लागतंय. हे निंगे, अगं जाऊ दे की. तो त्यांचा पर्सनल प्रश्न आहे की नाही. मग आपण कशाला लक्ष घालायचं त्यात? कळेल की जेव्हा कळायचंय ते. चल अभ्यास करू आपला. चल रे. वहिनी वहिनी, काय? एक मिनिट, एक मिनिट. हे काय? अगं हो कामिनी, मी तुझं काही एक ऐकणार नाहीये. अरे बापरे. तू आधी मिठाई घे बरं. नाही पण हे सगळं काय आहे? अगदी शुगर जरी असली ना घरात कुणालाही, तरी देखील मी ही मिठाई भरवल्याशिवाय राहणार नाहीये. आता हे काय नवीन? नवीनच आहे. गुड न्यूज आहे, गुड न्यूज. काय? कोणाची गुड न्यूज? आई तशी गुड न्यूज नाही. तुम्ही ना चेष्टा करायचा एक चान्स सोडू नका. अरे पण मला नक्की कळेल का नेमकं काय झालंय ते? सांगते, तू आधी मिठाई घे बरं.
आधी घे प्लीज. ओके ओके ओके. हो. आता सांगा काय एवढी चांगली बातमी? सांगते आई, तुमच्या तिजोरीमध्ये किमान 100 तोळे तरी सोनं असेल ना? ते आता बाहेर काढायचे. सोनं कशासाठी? आई, आपल्या अनिकाचा साखरपुडा करायचा आहे. तोही ऋषी इनामदार सोबत. तर लागेलच ना? ऋषी इनामदार? म्हणजे आपला ऋषी? हो, आपला ऋषी. हा ऋषी आपला जावई म्हणून होणार. आपल्या अनिकाचं नशीब किती छान ना. नशिबाने लेक माझी. नाही हो, ऋषीसारखा मुलगा जावई म्हणून मिळणं ही खरंच खूपच चांगली गोष्ट आहे. पण हे सगळं ठरलं कधी? आणि कुणी ठरवलं तुम्ही हे अशी मिठाई वाटत फिरताय ते? ते आम्ही ठरवलं. हा, आता तू चिडू नकोस प्लीज प्लीज. वहिनी, खरं तर तुला सरप्राईज द्यायचं होतं. सरप्राईज? पण मग राजनला तरी हे माहितीये का त्याला सुद्धा हे सरप्राईजच आहे? ॲक्च्युली हो, त्याच्यासाठी सुद्धा सरप्राईज आहे. म्हणजे तर ऋषीसारखा जावई मिळणार म्हटल्यावर तर खुशच असेल ना. पण आई, तुम्ही खुश नाही का? असं म्हणाले का मी? मी पुन्हा एकदा सांगते, ऋषीसारखा मुलगा जावई म्हणून मिळणं ही अतिशय चांगलीच गोष्ट आहे. मग मला सांग, राजनला तो आवडणार नाही का? त्याला तो का नको असेल जावई म्हणून, हो की नाही? म्हणून कामिनी, राजन होकार देईल का नकार देईल हा प्रश्नच नाहीये. अनिकाचा बाप आहे ना तो. हो. त्याला ही गोष्ट सांगायला नको? हां हो, म्हणजे मी सांगणारच होते त्याला, पण त्याच्यासाठी सरप्राईज होतं ना. आता राजनला कळल्यानंतर आनंदच होणार आहे. त्याला अनिकाची खूप काळजी असते ना. आता ही गुड न्यूज कळल्यानंतर तो खूपच खुश होईल बघा. हो, राजन नक्कीच खुश होईल ही गुड न्यूज ऐकून. जर ही गुड न्यूज 100% खरी असेल तर. वहिनी, अगदी 1001% खरी आहे. बरं ठीक आहे, तुला विश्वास नसेल बसत तर दूध का दूध, पाणी का पाणी. तू नयनतारालाच फोन करून विचार ना, नाही का? खरं काही ते कळेलच. रागिणी, हां, आपण इथेच थांबून चालणार आहे का? चल, आपल्याला जायचंय क्लब मध्ये मिठाई वाटायची. हो. हा वहिनी, आलो आम्ही. चल चल. गाडीत ठेव. आलो आई. ऋषी आणि अनिकाचं लग्न? ऋषीसारखा नवरा अनिकाला मिळणं हे तिचं नशीबच म्हणायचं. तो नक्की तिला सांभाळून घेईल, सुधारेलही. पण हे कसं शक्य आहे? या दोघींनी हे काम कसं काय केलंय? काही गडबड नसू दे यात.